तर हॅलो आणि स्वागत आहे तुमचं फोटोशॉप बिगिनर सिरीजच्या या 14व्या लेक्चरमध्ये, जिथं आज आपण बघणार आहोत हिस्ट्री ब्रश आणि काही परफॉर्मन्सच्या सेटिंग्स. जर तुम्ही बिगिनर आहात, तर तुम्हाला या सेटिंग्स माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेस तुमच्या हाय क्वालिटी इमेजेस इम्पोर्ट करण्यामुळे तुमचा पीसी किंवा लॅपटॉप जो आहे तो थोडा लॅग करू शकते. त्यासाठी या सेटिंग्स माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हिस्ट्री ब्रश आणि जो काही आर्ट ब्रश आहे, तो आपण डिस्कस करू. छोटेसे 2 ब्रश आहेत. तर जास्त वेळ वाया न घालता आपण कॉम्प्युटर स्क्रीन शेअर करूयात आणि बघूयात. तर फोटोशॉप ओपन केल्यावर मी सेम इमेज जी आहे लास्ट लेक्चरवाली तीच इमेज घेतली आहे. कारण छोटेसे टूल आहेत. जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं याच्यामध्ये नाही आहे. जस्ट ही इमेज जी आहे ती मी कंट्रोल जे करून डुप्लिकेट करतो. इथं जर तुम्ही पाहिलत तर हिस्ट्री ब्रश हा ब्रश तुम्हाला बघायला मिळतो. जर आपण त्याच्यावरती कर्सर नेला तर त्याचा एक प्रिव्ह्यू पण आपल्याला बघायला मिळतो. सेम ॲज जो आहे नॉर्मल ब्रशसारखा काम करतो. पण कसा? तर सिम्पली जर मी या इमेजवरती काही कलर केलं, चुकून मी ह्या इमेजवरती भरपूर सारे कलर्स केले आणि इथून मला काहीतरी पार्ट्स वाटतात किंवा लेयर मास्क क्रिएट करून आपण जो काही इमेजचा पार्ट असेल, सॉरी, हां, जो काही पार्ट आहे, मी आधी याच्यावरती दाखवतो, मग आपण लेयर मास्कमध्ये पण ते करू. जर मी अशा पद्धतीचा काही कलर केला आणि सिम्पली हिस्ट्री ब्रश जो आहे तो सिलेक्ट केला आणि त्याच्यावरती पेंट केला, तर तो इरेजरसारखा वर्क करून तो सगळा कलर जो आहे, जो की त्या इमेजमध्ये आपण अप्लाय केला होता, तो त्याला रिस्टोअर करून टाकतो आणि इमेज ॲज इट इज आपल्याला प्रोव्हाईड करतो. तर हे कशामुळं होतंय किंवा हा ब्रश कसा वर्क करतोय, हे आपण याच्यात बघणार आहोत. तर सिम्पली सॉरी तर सिम्पली विंडोजमध्ये जर आपण गेलोत आणि इथं जर हिस्ट्री हे ऑप्शन पाहिलंत, तर तुम्हाला इथं दिसेल की आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीचा प्रोसेस या इमेजवरती केलाय, त्याचा संपूर्ण डेटा जो आहे तो इथं ठेवण्यात आलाय. तर सिम्पली जर ही इमेज जर पाहिली, ती आपली ओरिजिनल लेयर आहे. त्याच्यानंतर आपण कॉपी बनवलं, मग ब्रश टूलने त्याच्यावरती पेंट केला आणि ॲट द एंड आपण जो आहे तो हिस्ट्री ब्रश जो आहे त्याच्यावरती यूज केला. इथं आपल्याला तो पॅनल बघायला मिळतो. अशा पद्धतीने. तर सिंपल एक यूज ह्या ब्रशचा आहे. तर थोडक्यात काय, तर तुमचं जे काही कंट्रोल झी आपण करतो, ज्याने की अंडू होत असतं, तीच प्रोसेस या हिस्ट्री ब्रशने तुम्ही यूज करू शकता. जे की तुम्ही लेयर मास्कमध्ये पण करू शकता, नॉर्मल इमेजवरती पण करू शकता आणि दुसऱ्या इमेजेसवरती पण तुम्ही ट्राय करू शकता. ओके. तर हा एक सिंपल यूज आहे. नेक्स्ट जो ब्रश आहे तो आर्ट हिस्टरी ब्रश आहे. ब्रश सिलेक्ट केला, आपण ब्रश पॅनलमध्ये गेलोत आणि इथून कुठल्याही टेक्स्चर ब्रश जो असेल तो आपण सिलेक्ट करूया आणि सिम्पली जर मी याची साईज थोडी कमी करतो, इथून जे काही स्टाईल वगैरे आहेत ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर सिम्पली मी या इमेजला फिट टू स्क्रीन करतो आणि जस्ट हलकीशी ब्रश साईज वाढवतो. या ब्रशने तुम्ही पाहू शकता की एक आर्टिस्टिक पेंट जो म्हणता येईल आपल्याला, तो केल्यासारखा एक लूक आपल्याला या इमेजला देता येतो. ज्याने की तुम्ही पेंट केल्यासारखं जो काही त्याचा एक लूक जो आहे, तो आपण इथं क्रिएट करू शकतोय. सिम्पली मी जस्ट सिंगल क्लिक करतोय आणि या टूलच्या मदतीने तुम्ही असे काही आउटपुट क्रिएट करू शकता. जर तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट किंवा एस्थेटिक्स जर आवडतात, तर तुमच्या कामाचा हा ब्रश आहे. तर सिम्पली मी एक हलकासा इथं ट्राय करतोय इफेक्ट क्रिएट करण्याचा, जो की तुम्ही इथं बघू शकता. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला जर हवा असेल, तर तुम्ही यानी एक पेंटेड ओव्हरले क्रिएट करू शकता. इथं खूप जास्त हातावरती गेलं ते, त्याच्यामुळे मी कट करतोय. पण इथं अशा पद्धतीचा हा ब्रश वर्क करतो. ओके. त्याचंच जर सेम जर मी ही इमेज पेंट केली आणि त्याचा हिस्टोग्राम जर आपण पाहिला, तिथं आपल्याला आर्ट हिस्ट्री ब्रश बघायला मिळते. पण जर मला हे व्हिजिबली मला जर पॉसिबल आहे, की हे मला ठेवायचं आहे किंवा कट करायचं, तर मी काय करेल, ह्या इमेजचा एक स्क्रीनशॉट जो आहे, तो हिस्ट्री पॅनलमध्ये जाऊन इथं कॅमेराचं जे ऑप्शन आहे, ते मी इथं ॲड करेल. इथं तुम्ही पाहू शकता, की आपण एक स्नॅपशॉट रिसेंट इमेजचा ॲड केलाय. तर फक्त एवढाच एक यूज होता ह्या टूलचा, म्हणून मी दाखवलंय तुम्हाला, की हे 2 टूल आहेत, ज्याने तुम्ही केलेले चेंजेस रिस्टोअर करू शकतात. तर सिंपल ह्या टूलचा एवढाच उपयोग आहे. नेक्स्ट जो आहे तो आहे एडिट. एडिटमध्ये तुम्हाला प्रेफरन्सेस बघायला मिळतात आणि प्रेफरन्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे, तो आहे स्क्रॅच डिस्कचा. आता स्क्रॅच डिस्क काय आहे, तर ज्यावेळेस तुम्ही एखादी हाय क्वालिटी इमेज इम्पोर्ट करता, जिची फाईल साईज जास्त असते,
त्या इमेजची प्रोसेसिंग तुमची सगळी एस-एस-डी किंवा तुमची जी काही सी ड्राईव्ह वगैरे आहे, जिथे तुम्ही सॉफ्टवेअर रन करता, त्याच्यामध्ये स्टोअर होत असतं. तर तुम्ही शक्यतो काय करा, ज्या ड्राईव्हमध्ये तुमच्याकडे थोडी जास्त स्पेस शिल्लक आहे, त्या ड्राईव्हमध्ये तुम्ही याचा केचा जो आहे, तिथे तुम्ही शेअर करू शकता. तर डिस्क स्क्रॅच जे काही आहे, ते तुमचं तिकडं स्टोअर होईल. तर फॉर एक्झाम्पल मी ह्या दोन्ही सिलेक्ट करू शकते किंवा सी अनचेक करून ह्या 2 ठेवू शकते. या तिन्ही चेक करू शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं चेक करून तुम्हाला जस्ट ओके म्हणायचं आहे आणि ते अप्लाय होऊन जातं. त्याच्याही पुढे नेक्स्ट एक जो पार्ट आहे, तो आहे परफॉर्मन्सचा. आता परफॉर्मन्समध्ये जर तुम्ही पाहिलं, तर तुमच्याकडे किमान 4 जीबीपेक्षा जास्त रॅम हवं आहे आत्ताच्या परिस्थितीला. कारण आता Photoshopची जी साईज आहे, जवळ-जवळ 4-5 जीबीच्या आसपास आहे, एआय वगैरे इंट्रोड्यूस झाल्यापासनं. तर ती तुम्ही इथं पाहू शकता. नेक्स्ट परफॉर्मन्समध्ये जर तुम्ही पाहिलं, तर हिस्ट्री स्टेटस जो आहे, हिस्ट्री स्टॅट्स सॉरी जे आहेत ते इथं 15 वरती आहेत आणि 50 मला वाटतं ओके आहेत. चुकून मी 15 म्हणलो. 50 मला वाटतं ओके आहेत, की तुम्ही 50 वेळा तुम्ही कंट्रोल झेड करू शकतो. अशा पद्धतीचं इथं एक काउंट आहे आणि कॅच्या लेव्हल पण 4 वरती मिनिमम आहे. कॅच्या टाईल साईज जी आहे ती तुमची 1 एमबी पर्यंतची आहे. कारण 1028 केबी 1000 केबी म्हणजे तुमचा 1 एमबीचा डेटा बनतोय. तर अशा पद्धतीचं तुम्ही इथं ठेवू शकता. नेक्स्ट यूज ग्राफिक प्रोसेसर जे ऑप्शन आहे, ते तुम्ही इनेबल ठेवू शकता. 30 बिट डिस्प्ले हे ऑप्शन तुमच्यावरती डिपेंड्स. जर तुमच्या ह्याच्यात ग्राफिक कार्ड आहे, तर अशा पद्धतीने ते तुम्हाला बघायला मिळतं. तर ह्याच काही छोट्याशा सेटिंग्ज होत्या आणि काही 2 हे टूल होते. छोटेसे टूल होते म्हणून मी या व्हिडिओतच एक्सप्लेन केले. त्याच्यात असं मोठं काही नाहीये. तुम्ही कंट्रोल झेड जसं यूज करता तसं आर्ट हिस्ट्री ब्रश यूज करू शकता किंवा हिस्ट्री ब्रश यूज करू शकता. आर्ट हिस्ट्री ब्रशने तुम्ही त्याला एक पेंटिंग लाइक लूक देऊ शकता आणि हिस्ट्री ब्रशनी झालेल्या चुका रिस्टोर करू शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला आणि जे तुमचे मित्र आहेत, जे बिगिनर्स आहेत, त्यांना शेअर करा व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.